नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। दरोड्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार पंचवटी पोलीस स्टेशनने घेतले ताब्यात। माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सण उत्सव आगामी मनपा निवडणूक अनुषंगाने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन हद्दीत सतर्क पोलीस गस्त करणे, टवाळखोर कारवाई, गुन्हे प्रतिबंधक इतर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार हे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 1/10/2025 रोजी 10 वाजेच्या सुमारास गस्त करत असताना माहिती मिळाली की NIT कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटालगत पंचवटी नाशिक येथे 4 ते 5 इसम अंधारामध्ये संशयित हालचाली करत असून त्याच्याकडे हत्यारे आहे। सदर ठिकाणी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार पोहोचून त्यांनी खात्री केली असता नमूद ठिकाणी 4 ते 5 इसम अंधारात संशयास्पद हालचाली करताना दिसले। तेव्हा पथकाने सापळा रचून कारवाई करिता सदर इसमांच्या जवळ गेले असता पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते इसम सैरावैरा पळू लागले। त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून थोड्या अंतरावर NIT कॉलेज समोर रोडवर 4 इसमांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव अजय चंदर कुंटे, वय वर्ष 23, राहणार मुंजाबा चौक, गणेशवाडी, पंचवटी नाशिक, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण हसाळे, वय वर्ष 24 वर्षे, राहणार मुंजाबा चौक, गणेशवाडी, पंचवटी नाशिक, कुणाल सुनील चौरे, वय वर्ष 25 वर्ष, राहणार स्वामी समर्थ मंदिराजवळ, सुदर्शन कॉलनी, पंचवटी नाशिक, रोशन मधुकर गायकवाड, वय वर्ष 21, राहणार पगार रॉकेल केंद्राजवळ, नवनाथ नगर, पंचवटी नाशिक असे सांगितले। टिल्लू अण्णा पवार, राहणार शनी मंदिराजवळ, पंचवटी नाशिक असे सांगून ते रस्त्याने ये जा करणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून रोख पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन इत्यादी धाक दाखवून चोरी करण्याच्या इराद्याने येथे थांबलो असल्याचे सांगितले। सदर इसमांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 465/2025, भारतीय न्याय संहिता कलम 310(4) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135-142 प्रमाणे दिनांक 2/10/2025 रोजी दाखल करण्यात आले आहे।